बघा, आता आपण फिजिकल क्वांटिटी शिकत आहोत. त्याच्यामध्ये आपण मागच्या पिरियडमध्ये मास शिकलो. आता दुसरं हे आहे वेट. वेट म्हणजे वजन, मास म्हणजे वस्तुमान. आता मग सांगितलं म्हणजे मागच्या पिरियडला तुम्हाला सांगितलं होतं वजन आणि वस्तुमानात फरक आहे. तर काय फरक आहे ते शिकू आपण. व्हॉट वी मेजर इन ग्राम, जे आपण ग्रॅममध्ये मोजतो, किलोग्राममध्ये मोजतो, इज मास, ते काय आहे, वस्तुमान आहे. आता तुमचं आम्ही शाळेमध्ये जे मोजतो ते वजन नाही आहे, ते वस्तुमान आहे तुमचं मोजतो. अँड नॉट वेट. तुम्ही दवाखान्यात तुमचं जे वजन मोजते म्हणता ते तुमचं वजन नाही आहे, तर ते तुमचं काय आहे, वस्तुमान आहे, मास आहे. आता मास आणि वेट याच्यात काय फरक आहे. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे पृथ्वीवरच्या कोणत्याही पदार्थावर पृथ्वी आपला बल लावते, गुरुत्वीय बल, त्याला म्हणतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स. दॅट ॲक्ट्स ऑन दिस मास. मग जे आपल्या शरीरामध्ये आपल्या शरीराचं जे मास आहे, जे द्रव्य आहे आपल्या शरीराचं, त्या द्रव्यावर पृथ्वी खालून खिचते. पृथ्वी काय करते, आपल्या शरीराला खिचून घेते. आपलं शरीर म्हणजे हे मास आहे, द्रव्य आहे. तर या द्रव्याला पृथ्वी खाली खिचून घेते. तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स दॅट ॲक्ट्स ऑन दिस मास इज कॉल्ड इट्स वेट. पृथ्वी जे फोर्स लावते त्या पृथ्वीच्या फोर्सला वेट म्हणतात. समजलं आता कशाला वेट म्हणायचं, पृथ्वीच्या फोर्सला वेट म्हणतात. मास म्हणजे काय, आपण जे वजन मोजतो, भाजीपाल्याचं मोजो, आपलं स्वतःचं असो, कापसाचं असो, ते सगळं आपण वजन मोजत नाही, तर आपण वस्तुमान मोजत असतो, हे लक्षात ठेवा. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बाय विच द अर्थ अट्रॅक्ट्स एन ऑब्जेक्ट टुवर्ड्स इट्स सेंटर इज कॉल्ड द वेट ऑफ द ऑब्जेक्ट. म्हणजे पृथ्वी एखाद्या पदार्थावर जे आपलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावते त्या फोर्सला त्याचं काय म्हणतात, वेट, त्या वस्तूचं वजन म्हणतात. देअरफॉर वेट इज अ वेक्टर क्वांटिटी. म्हणून वजन हे सदिश राशी आहे, तर मास हे अदिश राशी आहे. याला दिशेची गरज नाही, तर वजनाला मात्र दिशेची गरज आहे. कारण वजन हे नेहमी खालच्या दिशेने ओढल्या जाते, आजूबाजूला ओढल्या जात नाही. आपण कोणती वस्तू फेकली तर ती खालीच पळते, म्हणून ती सदिश राशी आहे. इट इज डिफरंट ॲट डिफरंट प्लेसेस ऑन द अर्थ. बघा, आता वजन हे आपलं या ठिकाणी वजन, समजा तुमचं वजन 40 किलो भरलं, तर पृथ्वीच्या उत्तर ध्रुवावर तुम्ही गेले तर तुमचं वजन 40 किलो भरत नाही. तुमचं वजन कमी तरी भरेल 40पेक्षा किंवा 40पेक्षा जास्त भरेल, पण वस्तुमान मात्र 40च भरते. इथं चंद्रावर तुमचं जर एखाद्याचं वय पृथ्वीवर 60 किलो असेल वजन, नाही का, तर चंद्रावर गेलो तर तुमचं वजन फक्त 10 किलो भरेल, पण वस्तुमान मात्र 60च किलो भरेल. वस्तुमान किती भरेल, 60च किलो भरेल, वजन 10 किलो भरेल. असं का, कारण वजन हे कमी जास्त होते. पृथ्वीचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स राहते, तर चंद्रावर चंद्राचं गुरुत्वाकर्षण बल राहते, चंद्राचं गुरुत्वाकर्षण बल कमी राहते, म्हणून तिथं आपलं वजन कमी भरते. 6 पटीनं कमी. 10ची आपण 6 पट केली तर किती होते, 60. म्हणून तुमचं 60 किलो वजन असेल तर त्या ठिकाणी 10 किलो वजन भरते. हे मास आणि वेटमधला फरक आहे. वाय वुड द वेट ऑफ एन ऑब्जेक्ट बी मॅक्सिमम ॲट द पोल्स अँड मिनिमम ॲट द इक्वेटर. पृथ्वीच्या ध्रुवावरती वजन जास्त भरते आणि पृथ्वीच्या मध्यभागात म्हणजे इक्वेटर जिथं विषुववृत्त होते तिथं वजन कमी भरते. वाय इज द वेट ऑफ एन ऑब्जेक्ट ॲट अ हाय अल्टिट्यूड लेस दॅन इट्स वेट ॲट द सी लेवल. बघा, वाय इज द वेट ऑफ एन ऑब्जेक्ट ॲट अ हाय अल्टिट्यूड. अल्टिट्यूड म्हणजे उंची. आता जेवढं आपण उंचावर जाऊ तेवढं वजन कमी भरते. समुद्र पातळीवर वजन जास्त राहते, तर जेवढं उंच आपण गेलो तेवढं वजन कमी भरते. असं का, तेच ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळेच. विल इट
be possible to use one and the same unit to measure physical quantities such as mass, weight, distance, velocity, temperature? सांगा बरं. वस्तुमान, वजन, अंतर, वेग, तापमान या भौतिक राशीचे आपल्याला मोजमाप करायचे आहे, मापन करायचं असेल तर एकाच एककाचा वापर करता येईल का? सगळं किलोग्राममध्येच मोजता येईल का? तापमानही किलोग्राममध्ये मोजता येईल का? एखाद्या वस्तूची स्पीडही किलोग्राममध्ये मोजायची का? नाही. अंतर किलोमध्ये मोजता येईल का? नाही. प्रत्येकाचे युनिट वेगवेगळे असायला पाहिजे. इन एव्हरीडे अफेअर्स वी मेजर्स मेनी डिफरंट फिजिकल क्वांटिटीज. दैनंदिन जीवनामध्ये व्यवहारामध्ये आपण वेगवेगळ्या भौतिक राशीचे मोजमाप करत असतो. ॲज दिस फिजिकल क्वांटिटीज आर डिफरंट फ्रॉम इच अदर. या भौतिक राशी एकमेकापासून वेगवेगळ्या आहे. अ स्पेसिफिक युनिट इज यूज टू मेजर्स इच क्वांटिटी. प्रत्येक भौतिक राशीला मोजण्यासाठी स्पेशल अशी युनिट दिलेलं आहे. देअरफॉर डिफरंट युनिट्स आर यूज्ड व्हाईल मेजरिंग डिफरंट क्वांटिटीज. वेगवेगळ्या राशी मोजायला वेगवेगळे युनिट एकक वापरल्या जातात. स्टँडर्डाइज मेजरमेंट. स्टँडर्डाइज म्हणजे काय? प्रमाणित. मेजरमेंट म्हणजे मापन. प्रमाणित मापन कुठं असतात, कसे असतात, कशाला म्हणतात? टेक अ बॉल ऑफ स्ट्रिंग. लेट वन स्टुडंट फ्रॉम द क्लास मेजर 4 हँड स्पॅन्स ऑफ द स्ट्रिंग अँड कट इट देअर. एक सुतळी घ्या किंवा धागा घ्यायचा गुंडाळा आणि वर्गातील आपल्या क्लासमधल्या एका विद्यार्थ्याने 4 हात सुतळी मोजून त्या ठिकाणी काय करायची? कट करायची आहे. लेट इच ऑफ द अदर स्टुडंट इन द क्लास कट 4 हँड स्पॅन्स ऑफ द स्ट्रिंग. वर्गातल्या दुसऱ्या मुलानं सुद्धा छोट्याशा 4 हात सुतळी कापायची. आता काय करायचं? नाव होल्ड ऑल द पीसेस टुगेदर बाय वन एंड. आता सगळ्या मुलांनी आपल्या हाताने तेवढेच 4 हात सुतळी कापली आणि सगळ्याची जर मोजून पाहिली तर सगळे तुकडे, सगळ्या पोराच्या हाताचे तुकड्याचे जे लांबी आहे धाग्याची सारखी भरेल का? शक्यच नाही. सारखी भरू शकत नाही. ज्याचा हात लांब आहे त्याची दोरी जास्त लांब होईल, ज्याचे हात आखूड आहे त्याची दोरी लहान होईल. म्हणून हाताचं माप प्रमाणित नाही. दुसरा प्रयोग आहे. नाऊ मेजर द लेंथ ऑफ अ बेंच बाय मीन्स ऑफ द स्पॅन ऑफ युअर हँड. स्पॅन म्हणजे विथ. स्पॅन म्हणजे काय? विथ. तुम्ही कंचा खेळताना विथेनं मोजता नाही का? अशी करून, अशी विथ, अशी अशी विथ मोजता, अशी तसं. आस्क युअर फ्रेंड टू डू द सेम. तुमच्या मित्राला डेस्कवर करून पहा म्हणते. डिड इच ऑफ यू ऑब्टेन द सेम मेजर ऑफ दॅट बेंच? व्हॉट कुड बी द रिझन? तर सगळ्याने जर मोजून पाहिलं एकच अंतर बेंचचं तर सगळ्याचं सारखं भरेल का विथानं मोजल्यावर? नाही. प्रत्येकाचं वेगळे येईल. ज्याची विथ मोठी त्याचे कमी भरेल, ज्याची विथ लहान त्याला जास्त अंतर भरेल. म्हणजे ते सुद्धा प्रमाणित होत नाही. स्टँडर्डाइज मेजर आर रिक्वायर्ड फॉर मेजरिंग थिंग्स. म्हणून याच्यासाठी कोणती वस्तू मोजण्यासाठी स्टँडर्डाइज प्रमाणित मापन असणं आवश्यक आहे. सच मेजर्स आर कॉल्ड स्टँडर्ड युनिट. अशा एककाला प्रमाणित एकके म्हणतात. वी हॅव टू मेजर मेनी फिजिकल क्वांटिटीज ॲक्युरेटली. आपल्याला प्रत्येक भौतिक राशीचे अचूक मापन करावं लागते. ॲक्युरेट म्हणजे अचूक. टू मेजर एनी क्वांटिटी वी यूज द युनिट स्पेसिफाईड फॉर इट. मग कोणती राशी मोजायची असेल तर त्याला एक विशिष्ट एककामध्ये आपल्याला मोजावं लागते. फॉर एक्झाम्पल द मीटर. मीटरसाठी एम इज द स्पेसिफिक युनिट फॉर मेजरिंग लेंथ. अंतर मोजायचं असेल, लांबी मोजायचं असेल तर मीटरचा वापर केला जातो. अ सर्टन डिस्टन्स हॅज बीन एक्सेप्टेड ॲज द स्टँडर्ड फॉर 1.0 मीटर. व्हाय इज देअर अ नीड फॉर सच अ स्टँडर्ड युनिट? मग असं स्टँडर्ड लांबी मोजण्यासाठी मीटर हे एक युनिट निश्चित केलेलं आहे. तर असं फिक्स युनिट का बरं निश्चित केलेलं असेल? का आवश्यकता याची? सपोज द स्पॅन ऑफ अ हँड इज ॲक्सेप्टेड ॲज द युनिट फॉर द मेजरिंग लेंथ. जर आपण हाताचा वापर केला तर ते होणार नाही का? विथ दिस युनिट वी कॅन मेजर लेंथ ऑफ क्लॉथ ॲज 2 हँड स्पॅन, 3 हँड स्पॅन अँड सो ऑन. कापड मोजताना 2 हात कापड, 3 हात कापड असं मोजतो. हावेवर द लेंथ ऑफ द क्लॉथ मेजर बाय इच वन ऑफ अस विल कम आउट टू बी डिफरंट. मग वेगवेगळ्या माणसानं, वेगवेगळ्या लोकांना हातानं मोजलेलं कपड्याचं माप हे वेगवेगळं भरल आणि दुकानदाराला एक तर नफा तरी होईल नाही तर तोटा तरी होईल. दॅट इज वाय अ हँड स्पॅन कॅनॉट बी अ स्टँडर्ड युनिट ऑफ मेजरिंग लेंथ. म्हणून हँड स्पॅन
हँडस्पॅन म्हणजे काय, हाताचं माप, हे स्टँडर्ड युनिट नाही आहे. या ठिकाणी आपण थांबू. पुढच्या पिरियडला शिकू आपण प्रिवेलिंग सिस्टम ऑफ मेजरमेंट. प्रिवेलिंग म्हणजे प्रचलित कोणत्या कोणत्या पद्धती आहे मोजण्याच्या, ते उद्याच्या पिरियडला शिकू.